काल मी आले होते परत इथं CP ऑफिसला. मागील 3-4 दिवसापासून मी येते, परंतु काल माझी दखल घेतली गेली नव्हती इथं. मी अर्ज देऊन 3 दिवस झाले होते. मग आज मला CP साहेबांनी वेळ दिला आणि माझ्याशी ते बोलले आणि मला ते न्याय नक्की देतील असं म्हटलं. असं कधी होणार नाही, पोलीस तुम्हाला न्याय देणार नाही. तसं महिलांना न्याय मिळेल. ज्याच्यावर अन्याय झाला आहे, ज्याची फसवणूक होते, तुम्हाला त्याच्यापासून न्याय मिळेल असं मला साहेबांनी आज ग्वाही दिलेली आहे. कोणी फसवणूक केली आणि कशी फसवणूक केली? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या एका युवक अध्यक्षानं, तत्कालीन युवक अध्यक्ष सुहास कदम ह्या व्यक्तीनं माझी फसवणूक केलेली आहे. मी अजितदादांचा कार्यकर्ता आहे. मी दादांच्या खूप जवळ आहे. दादा माझं सगळं ऐकतात आणि मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांशी माझ्या ओळखी आहेत. तुम्हाला मी टेंडर घेऊन देईन असं मला त्यांना सांगितलं आणि माझ्याकडून पैशाची मागणी केली. मग मला वाटलं टेंडर आहे म्हणून मग मी पण दिलं होतं ते. मग परत RTGS करून मी त्याला दिले होते ते पैसे. तर त्याच्यानंतर त्यानं मला काय झालं विचारणा केली असता अधिकाऱ्यांच्या टेबलवर फाईल आलेली आहे, लवकरच आपलं होईल असं उत्तर तो देत गेला आणि पण माझं कुठलंही काम झालेलं नाही. मग मी विचारलं की मला माझे पैसे परत दे, तर तो पैसे परत द्यायला काही तयार नाही आहे. थोडे करून मी परत देतो असंही तो बोलला मला, परंतु तो देत नाही असं दिसल्यानंतर मला परत लोकांकडून कळलं की बऱ्याच महिलांची त्यानं अशाच पद्धतीनं फसवणूक केलेली आहे. पण मला त्याच्याबद्दल एवढं काहीच माहिती नव्हतं आधी, नाहीतर मी असं कुठलंही काम त्याला दिलं नसतं. परंतु जेव्हा मला असं वाटलं की माझी फसवणूक होते, तेव्हा मी पोलिसांमध्ये धाव घेतलेली आहे आणि मी CP साहेबांना माझं निवेदन दिलं आहे. सन्माननीय CP साहेबांनी मला आज शब्द दिला आहे की तुम्ही असं काहीतरी निर्णय चुकीचा घेऊ नका, कारण मी एवढी वैतागलेली त्रासलेली महिला आहे की असं वाटत होतं की काहीतरी केलं पाहिजे, स्वतःला आत्महत्या करू की काय. आर्थिक अडचणीमध्ये एखादी महिला येते तेव्हा तिला काही सुचत नाही आहे, तेव्हा ती असं काहीतरी निर्णय घेते. तेव्हा साहेबांनी मला सांगितलं, CP साहेब बोलले की मॅडम असं काही तुम्ही मनात आणू नका, तुम्हाला न्याय जरूर मिळेल, पोलीस प्रशासन नक्कीच तुमची दखल घेईल. आज हा शब्द मला साहेबांनी दिला आहे आणि म्हणून मी आज इथं आले होते. 2024ला घेतले होते त्यांना माझ्याकडून, 2023-24 ह्याच्यामध्ये जवळजवळ 9,45,000.